2020 मध्ये आम्ही स्टार्ट केलं. पण सुरुवात करताना खूप साऱ्या अडचणी आल्या. जो नफा आहे तो मिळवण्यासाठी मग तुम्ही कशी स्ट्रॅटेजी आखली, कशा पद्धतीनं पुढे गेलात? काही दागिने असतील किंवा घर असेल, ते आम्ही सेल करून बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे जे आमचं झालेलं नुकसान आहे, म्हणजे जवळजवळ 1 कोटीच्या वरती होतं ते नुकसान खरं तर. मग त्या पद्धतीने आम्ही ते भरून काढलं आणि मग परत एक नवीन सुरुवात केली. मग त्यावेळेस असं ठरवलं, की नाही, आता आपण कोणत्या कंपनीसाठी नाही काम करायचं. आपण एक आपलाच ब्रँड तयार तयार करायचं. करायचा. याची सुरुवात कशी झाली? पहिली आयडिया नेमकी काय होती यामागची? खरं तर मी 9 to 5 जॉब करणारीच मुलगी होती. ओह! की पप्पांचं स्वप्न होतं की आपलाही असाच काहीतरी बिझनेस असावा किंवा काय असावा. पण त्यावेळेस इतकं म्हणतात ना पाठबळ, म्हणजे आर्थिक पाठबळ वगैरे त्यावेळेस इतकं नव्हतं. जे आपलं ट्रेडिशन आहे हां. कापडी पिशव्यांचं, मग आपण ते परत पण नव्या पद्धतीने त्याला थोडासा एक लाईफस्टाईल टच देऊन, लाईफस्टाईल फॅशन म्हणून आपण काहीतरी करू शकतो. असं काम करूया की ज्याने निसर्गाला काहीतरी हानी होणार नाही. अशा पद्धतीचा बिझनेस करूया किंवा निसर्ग आपल्याला खूप काही गोष्टी देत असतो. हो. हे 99% हँडक्राफ्टेड आहे. म्हणजे 99% हँडक्राफ्टेडच होतं आणि अगदी शेवटच्या टप्प्यावरती ते मशीनवरती जातं स्टिच करण्यासाठी. किती जण तुम्ही काम म्हणजे करताय? 35 महिला आहेत आणि 5 पुरुष आहेत ओह! त्याच्यामध्ये. अशी आमची एक 40 जणांची टीम सध्या आहे. हे सगळेच आम्हाला तेवढीच साथ देतात. म्हणजे आम्ही एकटेच नाही, पण हे लोक पण तितकंच आवडीने त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत असतात. ज्यावेळेस ते त्यांच्या घरी सांगतात ना ही गोष्ट, की ही बॅग मी बनवली आहे आणि ही बॅग इथे इथे या देशामध्ये गेली, तर त्यांना जो मिळणारा आनंद आहे, तर तो म्हणजे शब्दात न म्हणण्यासारखाच आहे. म्हणजे त्यांना ते खूप प्राऊड फील होतं आणि आम्हालाही खूप प्राऊड फील होतं की आपण ज्या बॅग्स बनवतो की त्या मेड इन इंडिया म्हणून आपण बाहेर एक्सपोर्टही करतो. दुबई टुरिझमच्या कॉटनच्या बॅग्स आहेत, तर त्या आपल्याच तर्फे सप्लाय होतात. तर ही एक प्राऊड मुवमेंट आहे आपल्यासाठी. तुम्ही जर एखाद्या कुठल्याही मोठ्या कंपनीसोबत काम करत असाल, तर त्यांचे आर्थिक व्यवहार कसे आहेत, जसे ते आपली चौकशी करतात, आपणही त्यांची चौकशी करणं घेणं तितकंच गरजेचं आहे. या सगळ्या जर्नीमधून तुम्ही काय शिकलात? जे काही तुम्ही विचार कराल त्याच्यावरती ठाम राहा. कारण लोक तुम्हाला क्वालिटीसाठीच ओळखणार आहेत इन फ्युचर. खरं. तर त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करू नका. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्ट सिरीजच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील सामान्य जनांना अर्थकारण सुधारवण्यासाठी इन्स्पायर करण्याचा प्रयत्न करतोय, प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतोय. आणि या सिरीजमध्ये ज्यांनी स्टार्टअपमध्ये काहीतरी वेगळं करून दाखवलेलं आहे किंवा गुंतवणूक क्षेत्रामधून मोठं नॉलेज त्यांनी मिळवलेलं आहे, अशा लोकांसोबत आपण चर्चा करतोय, त्यांची स्टोरी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज सुद्धा आपण अशाच एका विमेन एंटरप्रेन्योर सोबत बोलणार आहोत. मंडळी, आपण जर मागे गेलो, इतिहासामध्ये गेलो, तर जेव्हा आपल्याला बाहेर जायचं असायचं त्यावेळेला एक गाठोडं आपल्या असं म्हणता येईल की हातामध्ये असायचं किंवा डोक्यावर असायचं. त्याच्यानंतर आपण थोडीशी प्रगती केली आणि मग पिशवी आपल्या हातामध्ये आली आणि पिशवीची नंतर बॅग झाली. बॅग आपण कुठे ट्रॅव्हल करायचं असेल, बाहेर जायचं असेल, तर आपण खूप छान अशी बॅग आपल्याकडे असावी असा विचार करतो. मजबूत अशी बॅग असावी असा विचार करून आपण एखादी चांगली बॅग खरेदी करतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का, जी बॅग आपण वापरतोय ती पर्यावरणाला पूरक आहे का? हा विचार एका महिलेनं केला. ऑब्व्हियसली तिच्यासोबत एक पार्टनर सुद्धा तिचा होता आणि ही महिला पुढे जाऊन कलावती इको बॅग्सची को-फाउंडर बनली आणि आज कलावती इको बॅग्स त्याच्या अंडर येणारी अपसायकल बॅग ही फक्त आपल्या भारतामध्ये नाही, तर भारताबाहेरच्या देशांमध्ये सुद्धा खूप प्राऊडली वापरली जातीये, एक्सपोर्ट केली जातीये ही बॅग. आणि याच बॅगची को-फाउंडर प्रियंका बागडे आज आपल्यासोबत आहे. आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. तर प्रियंका बागडे यांची कहाणी नेमकी काय आहे? अपसायकल बॅगपर्यंत त्या कशा काय पोहोचल्या? या सगळ्यांची कहाणी आपल्याला जाणून घ्यायची आहे. मात्र प्रियंका, मी सगळ्यात आधी तुम्हाला विचारू इच्छिते की मला तुमच्याविषयी कसं काय कळालं असेल? काही गेस? मे बी आपला एक वुमन एंटरप्रेन्योरची मध्ये एक लिस्ट निघाली होती. हं. मे बी त्याच्या थ्रू किंवा मे बी काहीतरी कोणीतरी इनिशिएटिव्ह घेतला असावा, कारण त्याच्यातून. आणि आम्ही पर्सनली असं कुठे जाऊन आत्तापर्यंत सांगितलेलं नाही आहे की आम्ही काय करतोय. तर मे बी ती काहीतरी तुमची लिंक असावी, त्याच्या थ्रू तुम्हाला कळालं हं, असावं. हं, हं, हं.
हां, असंच काहीसं झालं. जेव्हा मी ही जी आपली सीरीज आहे, हां, हां. त्याच्याविषयी काही महिला एंटरप्रेन्योरची लिस्ट शोधत होते आणि त्याच्यातही ओके. मराठी महिला एंटरप्रेन्योर ज्यांनी स्टार्टअपमध्ये काहीतरी केलेलं आहे. येस, अशा येस, किती येस. महिला आहेत हे मला बघायचं होतं. त्यासाठी मी ओके. इंटरनेटवर गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मला खूप कमी महिला दिसल्या. म्हणजे हं, हं. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या महिला आपल्या मराठी महिला दिसल्या, हं, हं. ज्या काहीतरी स्टार्टअपमध्ये करतायत आणि त्यामध्ये ओके. एक तुमचं नाव होतं. कलावती येस. इको बॅग्सचं नाव होतं. अपसायकल बॅग पुढे मग या सगळ्या गोष्टी मला कळत गेल्या आणि ओके. तिथून मग मी तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि करेक्ट. जेव्हा कलावती इको बॅगची ही जी स्टोरी आहे, हं, ती हं. समजून घेतली त्यावेळेला वाटलं, की आपल्या इथल्या महिला सुद्धा कमी नाहीयेत. करेक्ट. म्हणजे जेव्हा आपण स्टार्टअप किंवा बिझनेस विमेन हं. विषयी बोलतो त्यावेळेला आपल्या मराठी महिलाही कमी नाहीयेत. त्या सुद्धा करू शकतात. फक्त गरज आहे ती म्हणजे हिमतीची. तुम्ही करेक्ट. हिम्मत केलेली आहे. को फाउंडर तुम्ही झालेला आहात कलावती इको बॅग्सच्या आणि आता अपसायकल बॅग्स तुमच्या आहेत. येस. पण याच्यामध्ये मला एक उत्सुकता आहे ती म्हणजे याची सुरुवात कशी झाली? पहिली आयडिया नेमकी काय होती यामागची? पहिली आयडिया म्हणजे खरं तर मी 9 to 5 जॉब करणारीच मुलगी होती. ओह! अगोदर आणि माझी फॅमिली होती. हं, हं. म्हणजे माझ्या आईकडून, माझ्या वडिलांकडून सगळेच बिझनेसमध्ये होते. अच्छा. तर माझे वडीलच फक्त होते, की जे गव्हर्नमेंट जॉब करत होते. ओके. पण त्यांचंही असं होतं, की आपल्याही घरात आम्ही तिघी बहिणीच आहोत. हां, हां. आम्हाला भाऊ नाहीये. हां, हां. तर वुमन एम्पॉवरमेंट आमच्या घरातूनच सुरू झालं ॲक्चुअली. हां, हां. तर त्यांची अशी म्हणजे सगळी इच्छा होती. कामं स्वतःला करावी लागायची. हो. मग तिन्ही बहिणी मिळून करायच्या. येस, येस, हां. येस. मग असं होतं, की मलाही मग काहीतरी की पप्पांचं स्वप्न होतं, की आपलाही असाच काहीतरी बिझनेस असावा किंवा काय असावा. हं, पण त्यावेळेस इतकं म्हणतात ना पाठबळ, हं. म्हणजे आर्थिक पाठबळ वगैरे त्यावेळेस इतकं नव्हतं. हां. मग तो एक विषय थोडासा बाजूलाच राहत गेला. म्हणजे मग कुठेतरी तेव्हापासूनच बिझनेस करायची येस, इच्छा होती. येस. इच्छा तेव्हापासूनच होती. हां. पण त्याला म्हणतात ना असं पाठबळ, खंबीर पाठबळ किंवा हं. त्यावेळेस समाज इतका महिलांनी काहीतरी करावं किंवा महिला काहीतरी करतील. आणि त्याही बिझनेसमध्ये. येस, येस. अशा पद्धतीने गोष्टी बदलल्या नव्हत्या हं, हं, तोपर्यंत. हं. मग ज्यावेळेस माझं लग्न झालं, मी जॉब करत होते. तर म्हणजे माझं लग्नानंतर सुद्धा जॉबच हो, करत हो. होता. लग्नानंतर सुद्धा मी जॉब करत होते. तर त्यावेळेसच चालू होतं माझ्या मनामध्ये, की काहीतरी बिझनेस करायचा आहे. तर माझा नवरा हेमंत, तर त्याला मी कसं सांगू? हां. आणि तो सुद्धा एक हार्डकोर माउंटेनियर आहे हां, ॲक्चुअली. हां. तर तोही जॉबच करत होता त्यावेळेस. अच्छा. पण मग नंतर एकदा त्याच्याकडनंच मला आलं, हं. की आपण काहीतरी बिझनेस स्टार्ट करू. ओह! अरे म्हटलं बरं बरंच झालं म्हणजे जे मला हां, माझ्या मनात होतं, हां. की त्यानेच स्वतःहून मला अप्रोच केलं, की आपण काहीतरी करूयात हं, हं. बिझनेस रिलेटेड. हां. मग त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्हाला ही कल्पना सुचली, की काहीतरी बिझनेस स्टार्ट करायचा आहे. पण तो मुळात नेचर फ्रेंडली असल्यामुळे त्याचं असं होतं, की निसर्गाला आपण काहीतरी हानी आपल्या असं असं काम करूया, की ज्याने निसर्गाला काहीतरी हानी होणार हं, नाही. हं, हं. अशा पद्धतीचा बिझनेस करूया हां. किंवा निसर्ग आपल्याला खूप काही गोष्टी देत असतात. हो. तर आपण पण काहीतरी त्याचं देणं लागतं. हां. तर त्या पद्धतीने काहीतरी करायचं असेल तर सस्टेनेबल किंवा इको फ्रेंडली हं. अशाच पद्धतीने आपण करू. आणि मग त्याच्यानंतर तर लॉकडाऊन लागला. हं. कोविड चालू झाला, लॉकडाऊन लागलं. तर ते 2 महिने आम्हाला पूर्ण स्टडी आणि रिसर्च करायला मिळाले खरं तर. हां. मग त्या ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण स्टडी केला, रिसर्च केला, की कसं करता येईल, हं, काय हं. करता येईल. आणि मग त्यावेळेस लक्षात आलं, की प्लास्टिकचं जे प्रमाण वाढत चाललंय, हां, हां. आपल्या देशामध्येच नाही तर जगभरातच वाढत पृथ्वीवर चाललंय. एकूणच पृथ्वीवरच पृथ्वीवर वाढत चाललंय. हां. मग आपण त्यासाठी काही करू शकतो का? हं. तर मग तिथून आम्हाला ती कल्पना सुचली, की आपण जे आपलं ट्रेडिशन आहे हां. कापडी पिशव्यांचं, हं. मग आपण ते परत पण नव्या पद्धतीने त्याला अच्छा. थोडासा एक लाईफस्टाईल टच देऊन, लाईफस्टाईल फॅशन म्हणून आपण काहीतरी करू शकतो. हं, हं, हं. मग एक तशा पद्धतीने आम्ही त्याची सुरुवात केली. हं, मग हं. त्याच्यामध्ये मग बॉटल्स याचं रिसायकल होऊ शकतं का? हां. त्याचा अभ्यास केला. मग अच्छा. त्यावेळेस लक्षात आलं, की हां, या बॉटल्सचं आपण रिसायकलिंग करू शकतो. हं, हं. त्याच्यापासून यार्न्स बनतात, मग त्याच्यापासून फॅब्रिक आणि मग त्याच्यापासून बॅग. म्हणजे अच्छा. असा हा प्रवास होता. हं, हं, हं. मग आम्ही आता त्याचेही प्रॉडक्ट्स बनवतो. म्हणजे ओह! दॅट इज कॉल्ड आरपेट. हं, हं. रिसायकल पेट बॉटल्सच्या बॅग्स असतात त्या. तर फक्त आता असंच आहे, की याची थोडं अवेअरनेसची कमी आहे. गरज आहे. ती आता हळू आम्ही आमच्या कामातर्फे ती आम्ही हं, हं. सुरुवात केलेली आहे त्याची. अच्छा. सुरुवात कुठून तरी व्हायला पाहिजे. येस, त्याच्यानंतर येस, त्या येस. सगळ्या गोष्टी होत जातात. मग करेक्ट. तुम्ही हा जो विचार करत होतात हं. काहीतरी सस्टेनेबल आणि पर्यावरणपूरक अशा येस. काहीतरी करायचं. तर हा जो काळ होता, जो तुम्ही म्हणजे हं, रिसर्च करत होता, या सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करत होता, हं. तो नेमका किती होता? म्हणजे किती वेळ लागला तुम्हाला या सगळ्या गोष्टी जुळवण्यासाठी आणि इथपर्यंत आणण्यासाठी? साधारणतः
3 महिने तर आम्ही रिसर्चच केला, की अच्छा. कसं करायचं, काय हां. करायचं, कशा पद्धतीने करायचं. हं, हं. कारण म्हणजे उठून फक्त आपल्याला बिझनेस करायचा म्हणून तो बिझनेस होत नाही. हो. त्याच्यापाठी आपल्याला प्रॉपर रिसर्च, प्रॉपर स्टडी, हां. त्याच्यानंतर कुठून कुठल्या गोष्टी आपण कशा अरेंज करू शकतो. हं, मग हं, ते हं. फायनान्स असतील किंवा इतर बऱ्याच गोष्टी हो, असतील. हो, त्याची हो. जुळवाजुळव हां, आणि मग त्याच्यानंतर मग जर बिझनेस चालू करायचा असेल, तर त्यासाठी लागणारी जागा, या हां. सगळ्याच गोष्टी आल्या हो, त्याच्यामध्ये. खरंय. मग त्याच्यानंतर मग कोविडमध्ये आम्ही बराच जागेबद्दल वगैरे पण रिसर्च केला. हं. तर माझा भाऊ आहे ॲक्चुअली बारामतीचा, हां, माझं हां. गावसुद्धा आहे तेच. अच्छा. तर मग तिथे त्याने सांगितलं, की इथे आहे टेक्सटाईल पार्क म्हणून आहे. तर हां, हां. तिथे तुझ्या डोक्यात जी कल्पना आहे, की तुला वुमन एम्पॉवरमेंट आणि तसंच इको फ्रेंडली काहीतरी करायचं आहे. हं, हं, तर हं. तिथे बऱ्याच महिला आहेत. म्हणजे हं. टेक्सटाईल पार्कमध्ये साधारणतः 3 ते 3,500 महिला काम करतात. ओह! अच्छा. तर ते एक इन्स्पिरेशनल हं. गोष्टच आहे. हं, मग हं, हं. तिथे आम्ही गेलो, तिथे हं. बघितलं. मग ते कुठे सगळ्या गोष्टी थोड्याशा जुळून आल्या तिथे. म्हणजे हां, हां. युजुअली लोकं प्रगतीसाठी अ, श गावाकडून शहरामध्ये. शहराकडे येतात. हां, आम्ही हां. उलट प्रवास केला होता. हां, पण हां. आज तुम्ही बारामती बघाल तर गाव हं. असं राहिलेलं हं, नाहीये. हं, हं. बरंच प्रगत झालेलं आहे हो, ते. हो. मग त्या पद्धतीने मग तिकडच्या महिलांना आम्ही हं. थोडंसं ट्रेन करून बऱ्याचशा गोष्टी शिकवायला चालू केल्या. हां, हां. अशा पद्धतीने त्याची सुरुवात झाली. अच्छा. बारामतीमध्ये सगळं असं म्हणता येईल की त्या फॅसिलिटीज सुद्धा आहेत, की हो, एक हो, हो. इंडस्ट्री त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री उभी राहू शकते. या सगळ्या फॅसिलिटीज आहेत. येस, त्याच्यामुळे ते येस. तुम्हाला थोडंसं ईझी झालं. ईझी झालं असेल. करेक्ट, करेक्ट. नाही खरं तर नाव घ्यायचं म्हटलं तर श सुनेत्रा पवार, हं, हं. ऑनरेबल सुनेत्रा पवार, तर त्यांनी बारामतीसाठी बरंच काही केलेलं आहे. म्हणजे हं. महिलांसाठी स्पेशली. हां, हां. म्हणजे हे जे टेक्सटाईल पार्क आहे, हं, हं. ते मुळात संकल्पना आणि त्याच्यानंतर ते प्रॉपर वेने जे चालतंय, ते हं, त्यांच्या हं. मार्गदर्शनाखालीच चालतंय. हं, हं. त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी तयार करून ठेवलंय. हां, हां. फक्त आपल्याला तिथे जाऊन प्रॉपर त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा उपभोग हां. घेता आला पाहिजे आणि लोकांनाही करून दिला पाहिजे. हं. खरं तर तसं एक आहे. अच्छा. मग तुमची जी सुरुवात होती, ती हं. नेमकी कधी झाली आणि कशा पद्धतीनं तुम्ही केली? कारण तुमचे 2 हेतू याच्यामध्ये साध्य होत आहेत. येस. एक तर विमेन एम्पॉवरमेंट आहे, म्हणजे हं. महिलांना तुम्ही रोजगार देताय आणि दुसरं म्हणजे पर्यावरण स्नेही अशा या बॅग्स तुम्ही तयार करेक्ट. करताय. तर ती जी सुरुवात झाली होती, ती कशी होती नेमकी? म्हणजे ॲज आय टोल्ड यू की हं, 2020 मध्ये आम्ही स्टार्ट केलं. हं. पण सुरुवात करताना खूप साऱ्या अडचणी आल्या. हां. सगळ्यात पहिलं म्हणजे अवेअरनेसचा थोडा इश्यू होता. हां, हां. मग अगदी अवेअरनेस करण्यापासून की हां. हे प्रॉडक्ट तुम्ही का घ्यावं किंवा आपण कापडी म्हणजे पिशव्यांचा वापर का करावा? हं, हं. आता लोकं युजुअली प्लास्टिकची बॅग घेतात त्यावेळेस विचार नाही करत की ही बॅग आपण एकदा वापरून आपण ती फेकून देणार हो, आहोत. हो. पण तीच कापडी पिशवी आपण वर्षानुवर्ष वापरू हो. शकतो. याच्यामुळे एक तर 2 उद्दिष्ट तुमचे साध्य होतात. हं. एक तर ती सतत वापरात येते आणि त्याच्यानंतर हं, हं, हं. पोल्युशन कमी करण्यासाठी म्हणजे तुमचाही हातभार लागतो ना. हो, खरंय. तर अशा पद्धतीने अवेअरनेस आम्ही हळू सार्ट केला होता. हं, म्हणजे हं, हं. बारामतीपासून ते बरेचशा काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत. हां. प्लॅटफॉर्म्स आहेत. तिथे आम्ही अवेअरनेस थोडा स्टार्ट केला होता, की अशा अच्छा. पद्धतीने लोकांना कळालं पाहिजे हं, ॲक्चुअली हं, काही हं. गोष्टी. तर हं. त्या खरंय. पद्धतीने आम्ही ते स्टार्ट केलं होतं. अच्छा. हां, कारण प्लास्टिक ही अशी गोष्ट आहे, की ती हं. डिझॉल्व्ह होत नाही. करेक्ट. वर्षानुवर्ष पृथ्वीवर राहते आणि ज्या हं, प्रमाणामध्ये आपली लोकसंख्या वाढत चाललेली आहे, हं. त्यानुसार तेवढा वापर आपण करतोय प्लास्टिकचा करेक्ट, आणि ते प्लास्टिक आपल्या पृथ्वीवर साचून राहते. त्यामुळे करेक्ट. कुठेतरी जे प्रगत राष्ट्र आहेत, हं. त्यांच्याकडून आता इनिशिएटिव्ह घ्यायला सुरुवात झालेली करेक्ट. आहे, की पर्यावरण स्नेही किंवा एक हं. शाश्वत गोष्टी वापरणं याला ते प्रेफरन्स देताना दिसतायत आणि करेक्ट. भारतामध्ये आता त्याविषयी अवेअरनेस वाढत चाललेला आहे. पण येस, जेव्हा येस. तुम्ही 2020-21 मध्ये ही सगळी हं, सुरुवात केली, तेव्हा हं. तुम्हाला जो सुरुवातीचा रिस्पॉन्स होता तो कसा मिळाला? सुरुवातीचा रिस्पॉन्स म्हणाल तर ॲक्चुअली आम्ही कोविड दरम्यान तिथे गेले हां, असल्यामुळे बऱ्याचशा अशा बायका होत्या, की त्यांचे जॉब नव्हते. हां, मग आमचा स्ट्रगल खरा तर तिथूनच सुरू झाला, हां, की या बायकांना समजून सांगणं, हां. की आपण कशा पद्धतीचं काम हं, करणार हं, हं. आहोत किंवा कसं. त्यांना आम्ही ज्यांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, तर हं, त्यांना आम्ही अप्रोच केलं. अच्छा. त्यांना आम्ही 2-3 महिने किंवा त्याच्यापेक्षाही जास्त हं. साधारणतः एक 5-6 महिने आम्ही त्यांना ट्रेनिंग दिलं, हां, की हां. तुम्ही ट्रेनिंग ही घ्या अच्छा. आणि त्याच्यानंतर
आणि ट्रेनिंग करता करता तुम्हाला आम्ही उलट पैसे देऊ. तुम्ही हं. म्हणजे आम्ही तुमच्याकडनं ट्रेनिंगचे काही वेगळे पैसे घेणार नाही आहोत. हां, हां. उलट आम्ही तुम्हाला पैसे घेऊ. हं, म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही ते शिकाल. हं, हं. आणि मग तशी आमची एक टीम हळू-हळू म्हणजे 2 स्त्रियांपासून जी सुरुवात झाली. सुरुवात झाली टीमची. आता टचवूड 35 स्त्रिया ओह! आहेत आपल्याकडे, ओके. ज्या या या कामामध्ये आपल्या मूव्हमेंटसोबत आपल्यासोबत आहेत. हं, हं, हं. अच्छा. म्हणजे अच्छा. 35 महिलांची टीम आहे येस, येस. आणि 35 त्याचबरोबर मुलांची टीम इतरही आहे. स्टाफ असा मिळून किती जण तुम्ही काम म्हणजे करताय? 35 महिला आहेत आणि 5 हं. पुरुष आहेत ओह! अच्छा. त्याच्यामध्ये. अशी आमची एक 40 जणांची टीम सध्या आहे. हां, हां, हां. जी या सगळ्याच म्हणजे हे आम्ही एक मूव्हमेंट म्हणूनच बघतोय. हं, हं, हं. कारण अवेअरनेस होणं तितकंच गरजेचं आहे. हां. त्याच्यामुळे मूव्हमेंट म्हणूनच आम्ही या गोष्टींकडे बघतोय. मग हं, हे हं. सगळेच आम्हाला तेवढीच साथ देतात. म्हणजे हं, आम्ही हं. एकटेच नाही, पण हे लोकं पण तितकंच आवडीने त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत हं, असतात. हं, हं. तर त्यांचं नेमकं काय म्हणणं असतं? कारण सुरुवात तुम्ही स्क्रॅचपासून केली होती. म्हणजे येस. 2 महिलांनी मिळून ट्रेनिंग देण्यापासून ही सगळी हं. सुरुवात झालेली आहे आणि आता तुम्ही जसं आपण मघाशी बोलत होतो, दुबई हं. किंवा इतर जे देश आहेत, तिथे हो. सुद्धा या बॅग्स तुम्ही सेल करताय, हो. निर्यात करताय. तर करेक्ट. मग आता त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे या सगळ्यांविषयी? नाही, त्यांना तर म्हणजे जितकं प्राउड आम्हाला होत नसेल, त्याच्या 10 पटीने त्यांना प्राउड होतं या गोष्टीचं, की आपण बनवलेल्या बॅग बाहेरगावी जातायत, एक्सपोर्ट होतायत. म्हणजे ज्यावेळेस ते त्यांच्या घरी सांगतात ना ही हां. गोष्ट, की ही बॅग मी बनवली आहे हां, हां. आणि ही बॅग इथे-इथे या देशामध्ये गेलेली, तर त्यांना जो मिळणारा आनंद आहे, हां, हां. तर तो म्हणजे शब्दात न मांडण्यासारखाच आहे. म्हणजे त्यांना ते खूप प्राउड फील होतं आणि आम्हालाही खूप प्राउड फील होतं, की आपण ज्या बॅग्स बनवतो, हं, की हं. त्या मेड इन इंडिया म्हणून आपण बाहेर एक्सपोर्टही करतो. हं, म्हणजे हं, ती हं. जास्त महत्त्वाची गोष्ट आहे ॲक्चुअली. हं, हं, हं. म्हणजे कदाचित आपल्या इथे बनणारं कापूस म्हणजे आपल्याकडे कापसाची शेती खूप होते. हो. आपल्या इथे कापसापासून ते बऱ्याचशा प्रोसेस होऊन ते कॉटन आणि मग कॅनव्हास अशा पद्धतीने ती प्रोसेस असते. हं, हं. तर एक प्रकारे एक मेक इन इंडियाची ती मूव्हमेंट आहे. हां. ती आपण म्हणजे छान पद्धतीने बाहेरची लोकांमध्ये जर गल्फ कंट्रीजमध्ये बघाल, हं, हं. तर ते अवेअरनेस वेगळा करायची गरज नाहीये. मग त्यांचा ऑलरेडी कसा अवेअरनेस रिस्पॉन्स आहे. आहे? म्हणजे ज्या देशांमध्ये तर तुम्ही हं. निर्यात करताय, एक्सपोर्ट करताय, हां. तर तिथल्या लोकांचं या बॅगविषयी काय म्हणणं आहे? नाही, त्यांना तर आपल्या बॅग्स खूपच आवडतात. म्हणजे हां, हां. त्याच्यात काही विषयच नाहीये. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, की कोणीतरी काहीतरी इनिशिएटिव्ह घेऊन काहीतरी स्टार्ट केलं, तर त्याला ते त्याला सपोर्ट पण करतात. हं, हं. आणि खूप छान पद्धतीने आपल्याला तिथून मागणी होते प्रत्येक वेळेस. म्हणजे मला सांगायला आवडेल, की हां. आता जे काही दुबई टुरिझमच्या कॉटन्सच्या बॅग्स आहेत, हां, हां. तर त्या आपल्याच तर्फे सप्लाय होतात. तर ओह! ही एक प्राउड मोमेंट आहे हं, हं, आपल्यासाठी, हं. म्हणजे की आपले जे महाराष्ट्रातले लोक असतील किंवा भारतातले लोक तिथं टुरिझमसाठी जात असतील, येस, येस. तेव्हा मेड इन मेड इन इंडियाची इंडिया. बॅग त्यांना दिली जात येस, असेल. येस, येस. मेड इन इंडियाची बॅगच त्यांना मिळते. हं. सो इट्स लाइक अ प्राउड मोमेंट फॉर अस. म्हणजे अच्छा. आमच्यासाठीही, आमच्या महिलांसाठीही. हं, हं. तुम्ही हे तर सांगितलं, की हां. एक्सपोर्ट करताय तुम्ही, त्याचबरोबर आता तुमची महिलांची टीम वाढलेली आहे. तुमची येस. एकूणच टीम ही वाढलेली आहे. पण हं. तुमचा हा जो बिझनेस आहे, तो किती मोठ्या स्केलपर्यंत पोहोचलाय या 4-5 वर्षांमध्ये? नाही, हॉनेस्टली स्पीकिंग हां, सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस कलावती इको बॅग्स हे एकच एंटिटी होती हां. सुरुवातीला. ज्यावेळेस आम्ही ती स्टार्ट केली, तर बऱ्यापैकी आम्ही एक्सपोर्ट आणि या सगळ्या गोष्टी चालू केल्या. हं, पण द हं. मोमेंट काही आम्हाला अडचणीही येत गेल्या, ते हो. करता-करता. त्या म्हणजे कोणत्या होत्या? म्हणजे फॉर म्हणजे एक्झाम्पल सुरुवातीला कोणत्या अडचणी आल्या तुम्हाला? सुरुवातीला म्हणाल तर आम्ही बऱ्याच मोठ्या कंपन्यांसाठी पण काम करत होतो. हं, हं. पण त्यांनी काही आर्थिक फसवणूकही आमची झाली त्याच्यामध्ये. म्हणजे मला या प्लॅटफॉर्मतर्फे लोकांना सांगायला आवडेल, हं, हं. की तुम्ही जर एखाद्या कुठल्याही मोठ्या कंपनीसोबत काम करत असाल, तर हं. त्यांचे आर्थिक व्यवहार कसे आहेत, कसे हं, हं, जसे हं. ते आपली चौकशी करतात, आपणही त्यांची चौकशी करणं करून घेणं तितकंच गरजेचं आहे. गरजेचं आहे. तर कसं ना, तर ती एक फेज खूपच कठीण होती हां, आमच्यासाठी. हां, हां. कारण सडनली तो जो काही आम्हाला डाउनफॉल आला, हं, हं. कारण बरीचशी मोठी अमाउंट होती ती. हं, हं. तर त्याच्यातून म्हणजे आम्हाला तुम्हाला बाहेर ऑर्डर दिली, तुमच्याकडून ती बनवूनही घेतली. नाही, आम्हाला ऑर्डर दिली, आम्हाला पी-ओसुद्धा मिळाला. हां. पण मग तो पी-ओ सडनली कॅन्सल करण्यात आला. ओह! का तर त्या कंपनीकडे फंड संपले होते. तर हं, हं. हे रिझन वॉज लाइक म्हणजे मला समजण्यापलीकडेच होतं. हां. आणि म्हणजे खूप मोठी कंपनी होती त्याच्यामुळे आम्हाला काही त्यांच्या अगेन्स्ट ॲज करता आलं सच नाही. हां. करता आलं नाही. हं, मग त्याच्यामुळे तो थोडासा गैरफायदा त्यांच्याकडनंही घेतला गेला, की हं. म्हणजे लहान सध्या स्टार्टअप आहे, तर हं, हे हं. लोकं जास्त काही करू शकत नाही. हं, हं. मग आम्ही म्हणजे करताच आलं नाही मुळात. मग हं. त्याच्यामुळे खूप म्हणजे अडचणी डिप्रेशन म्हणा किंवा बऱ्याचशा गोष्टी. पण यामध्ये माझ्या फॅमिलीने खूप साथ दिली मला. हं, म्हणजे हं, माझ्या हं. बहिणी झाल्या किंवा माझे आई-वडील झाले. हं. मग त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी वडिलांनी खूपच सपोर्ट केला. म्हणजे हं, हं. आर्थिक म्हणा किंवा
मॉरल सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो हो, यावेळेस. हो, कारण हो. एकदा आपण खचलो, हं, की हं. त्याच्यातून बाहेर पडणं म्हणजे मग आपण सेल्फ डाऊट घ्यायला स्टार्ट करतो, हो. की मग आपलं कुठे चुकलंय का? हं, की म्हणजे मग आपण बिझनेस करून काही चूक करतोय का? हं. खूप सेल्फ डाऊटिंग खूप होतं. हं, हं. अशा वेळेस कंटिन्युअसली मग एकतर सेल्फ मोटिवेट राहणं गरजेचं असतं खरंय. किंवा कोणाचा तरी मॉरल सपोर्ट असणं गरजेचं असतं. त्याशिवाय तुम्ही बाहेर पडूच शकत नाही. म्हणजे हं, लोकं आर्थिक मदतही तुम्हाला करतील, पण हं. मेन तुमचं माइंड त्यावेळेस पॉवरफुल पाहिजे ती गोष्ट पचवण्यासाठी. हं, हं. मग राइट. ते थोडंसं खूप डिफिकल्ट फेस होती. हं. पण त्याच्यानंतर जे कमबॅक झालं ते बघताना आम्हालाच आमचा खूप आनंद होतोय. हं, हं. कारण त्या एका फेसमधून पण आम्ही गेलो. हं. म्हणजे मला तर लोकांना हेच सांगायला आवडेल, की तुम्ही हरू नका. हं. लोकं येतील किंवा फसवतील किंवा तुम्ही फसले जाल किंवा अडचणी खूप येतील. हं. पण जर आपण त्या अडचणींमधनं बाहेर पडायचं असेल, तर आपल्याला पॉझिटिव्ह अप्रोच किंवा सेल्फ मोटिव्हेट राहणं खूप गरजेचं आहे. हं. खरंय, सेल्फ खरंय. मोटिव्हेशन इज आणि कन्सिस्टन्सी. हं. तुमची जिद्द, तुमची चिकाटी, कन्सिस्टन्सी पाहिजे. हो. सतत प्रयत्न हे खूप महत्त्वाचे आहेत. हं, हं, म्हणजे हं. यश आणि अपयश येत राहतं. हं, हं. पण त्याच्यामधले जे प्रयत्न आहेत ना, ते खरे आहेत. हं. आणि ते सतत कंटिन्युअसली करणं ते हं. खूप गरजेचं आहे. खरंय, खरंय. त्याच्यामध्ये आपण ससा आणि कासवाची गोष्ट सुद्धा नेहमी ऐकत असतो. येस. हां, त्याच्यामध्ये कासव हा जिंकतो जरी त्याची स्पीड करेक्ट. कमी असली तरी तो कारण तो कॉन्स्टंट असतो. हां, प्रामाणिक असतो. प्रामाणिक असतो आणि तो थांबत नाही कुठे. करेक्ट. तो त्याच्यामुळे तो शेवटी रेस तोच जिंकतो. करेक्ट. तर या बाबतीमध्ये बिझनेसच्या बाबतीमध्ये तुम्ही जसं सांगताय, की या हं. सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. मग करेक्ट. त्यावेळेला तुम्ही सेल्फ मोटिव्हेशनसाठी नेमकं काय केलं होतं? किंवा कशा पद्धतीनं तो जो काळ होता, तुम्ही सांगताय, हं. की स्वतःवर आपण डाऊट घ्यायला सुरुवात करतो. तर मग करेक्ट. त्या काळामध्ये तुमच्या फॅमिलीने सपोर्ट केला? करेक्ट. मग तुम्ही स्वतःला कसं मोटिव्हेट केलं? कशा पद्धतीनं मग पुढे गेलात तुम्ही? नाही, म्हणजे सेल्फ मोटिव्हेट करणं म्हणजे त्यावेळेस ते पण एक टफ होतं. म्हणजे माझा नवरा हेमंत, तो मला मोटिव्हेट करत होता. कधी मी त्याला मोटिव्हेट हं, करत हं, होती. हं. द मोमेंट आमची जी टीम आहे, हं. त्यांना ज्यावेळेस हे लक्षात आलं, हां. की असं-असं झालंय हं, हं. आपल्या कंपनीसोबत, हं. तर मला अशी अपेक्षा होती, की त्यातले काही लोकं कदाचित हे ऐकून सोडून जातील हं, हं. किंवा आपली साथ सोडतील. हं, हं. पण मला म्हणजे त्याच्यानंतर जे घडलं ते माझ्यासाठी म्हणजे अनएक्सेप्टेड होतं. म्हणजे हां. त्यांनी सगळ्यांनी एकत्र मिळून हं. असं म्हणजे एक मीटिंग घेतली. त्यांनी त्यांचीच मीटिंग घेतली, हां, की हां. आपण म्हणजे जे असं-असं काम झालेलं आहे. करणारे काम करणार महिला आहेत. आहेत. हां. असं-असं झालेलं आहे. हं. मग ते अचानक आमच्याकडे आले, आम्हाला भेटायला आले. मग त्यांनीच आम्हाला मॉरल सपोर्ट दिला, की नाही आपण आपली कंपनी आता इथपर्यंत घेऊन आलोय. हं. मग आता आपल्याला हारायचं नाहीये. हं, तुम्ही हं. आमचं टेन्शन घेऊ नका. आम्ही हं. तुम्हाला शेवटपर्यंत साथ देऊ. हां. पण तुम्ही हरू नका. म्हणजे हं. तुम्ही जर व्यवस्थित म्हणजे असाल तर आपली कंपनी अजून खूप पुढे जाईल वगैरे. हं, हं. त्यांच्याकडनं जो आलेला मॉरल सपोर्ट होता ना, हं. तो म्हणजे मला अविश्वसनीयच आहे. म्हणजे म्हणजे मी विचार केला नव्हता, की हां. की अशा वेळेस ना आपले घरचे पण कधी-कधी आपल्याला साथ देत नाहीत. खरंय. पण हे जे लोकं आहेत, हं. त्यांचा आणि आपला संबंध फक्त कामापुरताच तसं हं, हं. बघायला गेलं हं, तर. हं. ते आपल्याकडे येतात, 9 to 5 जॉब करतात. हं. पण त्यांनी आपल्याबद्दल असा विचार करणं, हं, हं, म्हणजे हं. हे एक म्हणजे असं खूप तुम्ही छान ती वाटलं ते. ती टीम आणि तो विश्वास त्यांच्यामध्ये तुम्ही बिल्ड केला येस, होता. येस, तुम्ही येस. त्यांना रोजगार दिला होता. जसं तुम्ही येस. सांगताय, की त्यांना तुम्ही ट्रेन केलं आणि एक शून्यापासून सुरुवात तुम्ही सगळी केली होती. सगळ्यांनी मिळून करेक्ट, केलेली होती. करेक्ट. त्यामुळे त्यांच्याही कुठेतरी भावना या हो, हो, हो. सगळ्यांशी जोडल्या गेलेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी तुम्हाला सपोर्ट येस. केला, तुम्ही त्यांना सपोर्ट केला येस. आणि असं करून तुम्ही पुढे गेलात. तो जो सेटबॅक बसलेला होता तुम्हाला, हं. त्यावेळेला मग त्या सेटबॅकमधून बाहेर निघण्यासाठी तुम्ही काय स्ट्रॅटेजी आखली किंवा कशा पद्धतीनं पुढे गेलात मग? जेव्हा आपण बिझनेसमध्ये नफा हा महत्त्वाचा असतो. म्हणजे करेक्ट. सेटबॅक आला, तुम्ही खाली गेलात, तुम्हाला हं, लॉस हं. झाला, या हं, सगळ्या गोष्टी होत्या. मग त्याच्यातून पुढे जाण्यासाठी किंवा जो नफा आहे तो हं. मिळवण्यासाठी मग तुम्ही कशी स्ट्रॅटेजी आखली? कशा पद्धतीनं पुढे गेलात? नाही कसं आहे, की पैशांचं सोंग घेता येत नाही हां. आपल्याला. हं. मग त्यावेळेस आपल्याला म्हणजे आपल्या हातात ज्या गोष्टी नाहीयेत, हं. त्याही आपल्याला करायला भाग पाडते ती सिच्युएशन. हो, हो. मग त्यावेळेस असं झालं, की आम्ही आमचं राहतं घरसुद्धा विकलेलं आहे. म्हणजे हं. त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं. हो. कारण कसं आहे, की आपला प्रॉब्लेम हा आपण आपल्या एम्प्लॉईजवरती नाही हे करू शकत. हं. त्यांची सॅलरी देणं हे हं. आपल्याला भले आपल्याला आणि त्यांची सॅलरी खूप कमी असते. हो, म्हणजे हो. एकेकाची म्हणजे त्याच्यावरच त्यांचं घर येस, चालत येस, असतं. येस, येस. हां. त्याच्यावरतीच त्यांचं घर चालतं. म्हणजे हं. आपल्याला झालेले प्रॉब्लेम्सचा परिणाम त्यांच्यावरती नाही पडला पाहिजे. हं.
मग मग आमचं असं झालं की नाही, आपल्याला आपलं घर विकावं लागलं तरी काही हरकत नाही आहे. हं. कारण तोच सध्या एक त्यावेळेस ऑप्शन होता की त्याच पद्धतीने आपण काही गोष्टी तशाच करू शकतो. मग जे काही दागिने असतील किंवा घर असेल, ते आम्ही सेल करून बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे जे आमचं झालेलं नुकसान आहे, हं. म्हणजे जवळ-जवळ एक कोटीच्या वरती होतं ते नुकसान खरं तर. मग त्या पद्धतीने आम्ही ते भरून काढलं आणि मग परत एक नवीन सुरुवात केली. मग हं. त्यावेळेस असं ठरवलं, की नाही, आता आपण कोणत्या कंपनीसाठी नाही काम करायचं. हं. आपण एक आपलाच ब्रँड तयार तयार करायचा. करायचा. मग तशी ती अपसायकलची सुरुवात झाली. हं, हं. मग त्यावेळेस आम्ही अपसायकल रजिस्टर केलं. मग काही महिन्यांनी ते टी-एम झालं. मग आता तो आमचा प्रॉपर कॉपीराईट ब्रँड आहे. हं, हं, हं. अच्छा. हां, मग त्यामध्ये मग आम्ही ठरवलं, की आपल्या ज्या काही ट्रॅडिशनल गोष्टी आहेत, हं. जसं ज्यूट आहे, हं. कॅनव्हास आहे. लोकं अगोदर ज्यूट फक्त टिफिन बॅग हं. किंवा अशाच गोष्टींसाठी वापरत होते. म्हणजे किंवा एक भाजीची लाईफस्टाईल, बॅग. हां, हां. भाजीची बॅग, हां. ग्रॉसरी बॅग असेच हं. यूज करत होते. म्हणजे लाईफस्टाईल प्रॉडक्ट म्हणून इतकं हं. बघत नव्हते लोकं हां. त्याच्याकडे. मग आम्ही म्हणजे खूप मग विचार केला, की लाईफस्टाईल प्रॉडक्ट जर आपल्याला बनवायचं असेल, तर आपल्याला काय करता येईल? हं. मग लोकांना असं आकर्षक प्रिंट्स हं. किंवा त्याच्यामध्ये काही आपण थोडंसं कारागिरी जर ॲड केली, हां. त्याला थोडासा एथनिक टच दिला, हां. तर लोकं ते अट्रॅक्ट होतात. हं, लोकांना हं. ते आवडू शकतं. म्हणजे हं. हे आमची कल्पना होती. मग ज्यावेळेस आम्ही ती प्रत्यक्षात उतरवली, हं. त्याचा मग आम्हाला रिस्पॉन्स खूपच पॉझिटिव्ह होता. अच्छा. मग ती म्हणजे जेव्हा आम्हाला पहिली ऑर्डर आली, हं. त्यावेळेस आम्ही खूपच जास्त खुश होतो. जेव्हा कोणाला म्हणजे हां, ज्या हां. दिवशी आम्ही लॉन्च केलं त्याच्या सेकंड दिवशीच ती आम्हाला ऑर्डर आली हं. आणि वी वर लाईक की चला लोकांना आवडतंय. हां, हां. खूप सारे Insta थ्रू डी-एम्स येत होते. हं. बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती लोकं विचारत होते. म्हणजे ही एक लोकांची पोचपावती होती, की हं. तुमचं प्रॉडक्ट म्हणजे आपलं प्रॉडक्ट लोकांना आवडतंय. हं. मग त्या पद्धतीने हळू आम्ही मग असं वाढवत गेलो आणि टचवूड अजूनही असंच पुढे वाढत राहील. वाह! वाह! छान. मग आता ही जी बॅग तुम्ही आणलेली आहे, हां. त्याची व्याप्ती किती मोठी आहे किंवा बिझनेसची व्याप्ती आता कितपर्यंत पोहोचलेली आहे? सध्याची स्थिती काय आहे? सध्याची स्थिती म्हणाल तर बऱ्यापैकी आपल्याला इंटरनॅशनल क्लायंट, नॅशनल क्लायंट्स हं, हं. आपल्याला अप्रोच करतायत. हं, हं. आपल्या बॅग्स बऱ्याच कंट्रीजमध्येही जातायत या. अच्छा. म्हणजे आपण अ, जसे आपले इंडियन बायर्स आहेत, हं, तसे हं. इंटरनॅशनल बायर्ससुद्धा अप्रोच होतायत. ते हं, सुद्धा हं. आपल्या या बॅग्स विकत घेतायत, ओह! आवडीने विकत घेतायत. हां, हां. म्हणजे प्राउड मोमेंटच आहे, की मेड इन इंडिया बॅग्स आहेत. स्वदेशी आता हं. मोदींनी पण नारा दिलेलाच स्वदेशीचा आहे, नारा दिलाय. की हां. स्वदेशी प्रॉडक्ट्स वापरा. हं, हं. तर त्या पद्धतीने आम्हीही म्हणजे प्राउडली मेड इन भारत हां, हां. असेच प्रॉडक्ट्स म्हणजे लोकं घेतात ना. हां, हां. परदेशी ब्रँड्सला जर तुम्ही इतकं प्रेम करता, हं. तर व्हाय नॉट स्वदेशी? म्हणजे हं. आपल्याच लोकांनी बनवलेल्या बॅग्स आहेत त्या. राइट. राइट. आणि मग आता पुढे म्हणजे एवढं सगळं तुम्ही केलेलं आहे. हं. तुम्ही असं म्हणता येईल की डाउनफॉल आला होता. करेक्ट. त्याच्यातून पुढे गेलात आणि आता दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा एक्सपोर्ट करताय. येस. पुढचं प्लॅनिंग नेमकं काय आहे फ्युचरचं? फ्युचरचं प्लॅनिंग असंच आहे, की आम्हाला जास्तीत जास्त महिलांना रोजगार द्यायचा आहे. हे हं. आमचं डे वन पासून फिक्सच आहे, की हां. जास्तीत जास्त महिलांना आपण कसं रोजगार देऊ, आपल्याला याच्यावरतीच काम करायचं हं, आहे. हं, हं. प्लस म्हणजे ते करताना कुठेही निसर्गाला हानी हानी नाही पोहोचवणार. झाली पाहिजे. हं, म्हणजे जे आपलं मोटिव्ह आहे, हं. की सस्टेनेबल प्रॉडक्ट्स, तर त्याच्यावरती आपण ठाम राहायचं अगदी शेवटपर्यंतच, हं, हं, हं. की सस्टेनेबल प्रॉडक्टच लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत विथ क्वालिटी, हं, विथ सगळं काही. हं, त्याच पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि असं आहे, की आता मी एक ट्रेनिंग सेंटर हं, वेगळं, हं, कारण या बॅग्स खूपच कमी महिला आहेत, हं, की जी अशी कारागिरी किंवा असे बॅग्स बनवू शकतात. तर हं, त्यांना हं. एक प्रॉपर ट्रेनिंग द्यावं लागतं. हं, हं, हं. मग आता आमचा असा विचार चालू आहे, की त्यांच्यासाठी एक सेपरेट, म्हणजे आता जिथे आमचं युनिट आहे तिथेच हं. एक सेपरेट ट्रेनिंग सेंटर उभारून त्यांना अशा पद्धतीचं ट्रेनिंग देऊन अच्छा. मग आपली एक नवीन बॅच अजून तयार हं, होईल. हं, म्हणजे हं. एक्सपांड करायचं आहे. काही आता अपकमिंग स्टोअर्सचा मी विचार केलेला आहे. ओह! अच्छा. मग ग्रेट. त्या पद्धतीने एक्सपांड हं, हं. करण्याचा. एक्सपान्शनचा येस, विचार आहे. येस, मग येस. याच्यामध्ये आता तुम्ही सांगितलं, की ट्रेनिंग द्यावं लागतं हां. या बॅगसाठी. तर हे डिफरंट कसं आहे? कारण आपण बऱ्याचशा बॅग बघतो मार्केटमध्ये. हं. ही पर्यावरण स्नेही तर आहेच, हं, हं. पर्यावरणासाठी चांगली आहेच. पण तुम्ही जेव्हा मेकिंग करता, हं. त्यावेळेला त्याच्यामध्ये काय डिफरंट आहे किंवा कशा पद्धतीने ती मेकिंग केली जाते? की बऱ्याचशा प्रोसेस आहेत. म्हणजे हां. त्याचं प्रिंटिंग झालं, हं. त्याच्यानंतर कटिंगची प्रोसेस असते. त्याच्यानंतर हे 99% हँडक्राफ्टेड आहे. म्हणजे अच्छा. 99% हँडक्राफ्टेडच होतं आणि अगदी शेवटच्या टप्प्यावरती ते मशीनवरती जातं हं, हं, स्टिच हं. करण्यासाठी. हां, हां. म्हणजे
आणि त्याच्यामध्ये हे लाईट वेट आहे मुळात. म्हणजे हम्म. वापरण्यासाठी इतकं हेवी नाहीये. आतमध्ये जे आपण फॅब्रिक वापरलंय, हम्म. तर ते वॉटरप्रूफ आहे. ओके. म्हणजे बॅड केस बॅग जरी तुमची बाहेरनं भिजली, हम्म. तरी आतल्या ज्या तुमच्या काही इसेन्शियल्स आहेत, हम्म. तर त्याला म्हणजे ते भिजणार नाहीत. हम्म. याची आपण काळजी घेतलेली आहे. कारण युजुअली इंडियन लोकांचं असं असतं, की एक बॅग आपल्याला तिन्ही सीझनमध्ये हो, वापरता आली खरंय. पाहिजे. मग त्या पद्धतीने आपण ते एक प्रोव्हिजन केलं, की आतमध्ये आपण वॉटरप्रूफिंग लाइनिंग दिलंय, हम्म. की त्यांना पावसाळ्यातही ते वापरू शकतात आणि अदर अच्छा. सीझनसाठी तर ती सुटेबल आहेच. खरंय, खरंय. म्हणजे असं आहे. एकूणच असं म्हणता येईल, की जेव्हा आपण वॉटरप्रूफ म्हणतो त्यावेळेला हं. प्लास्टिक हे येतंच, पण करेक्ट. त्याचा कमीत कमी वापर करून येस. किंबहुना ना के बराबर वापर करून करेक्ट, कशा करेक्ट. पद्धतीनं चांगल्या बॅग्स बनवता येतील याचा विचार तुम्ही केलाय आणि येस. आता त्याला ॲप्रिसिएशन मिळताना दिसतंय फक्त येस. भारतातच नाही तर बाहेर येस, सुद्धा. येस, येस. मग या सगळ्या जर्नीमधून तुम्ही काय शिकलात? जर्नीमधून शिकण्यासारखं असंच आहे, की अ, जे काही तुम्ही विचार कराल, हं. त्याच्यावरती ठाम राहा. हां. म्हणजे तुम्ही जर सस्टेनेबल प्रॉडक्ट्स बनवताय, तर हं. इन फ्युचर त्याचा जो दर्जा आहे, तो हं. तोच मेंटेन राहिला पाहिजे. हं. म्हणजे आपल्याला मोठं व्हायचंय म्हणून त्याच्या क्वालिटीमध्ये किंवा कॉम्प्रोमाईज करू नये. त्याच्यामध्ये हां. कॉम्प्रोमाईज नका करू. म्हणजे माझं तरी हेच म्हणणं आहे, की तुम्ही जी क्वालिटी, कारण लोकं तुम्हाला क्वालिटीसाठीच ओळखणार आहेत हं, हं, इन हं. फ्युचर. खरंय. तर त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाईज करू नका आणि मुळात की वाईट हं. वेळेची पण एक वाईट वेळ येते. तर या गोष्टीवरती थोडंसं तुम्ही स्ट्राँग राहा. हं. म्हणजे त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. हं, हं. मग याच्यामध्ये एक तर असं आहे, की तुम्ही पर्यावरणासाठी चांगली गोष्ट करताय हं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही क्वालिटी देण्याचा सुद्धा प्रयत्न करताय. करेक्ट. म्हणजे क्वालिटीशी कॉम्प्रोमाईज करत नाहीयेत. तर हं. हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचं तुमचं काय प्लॅनिंग आहे? कारण बिझनेसमध्ये तुम्हाला महिलांना रोजगार द्यायचा आहे, जास्तीत जास्त महिलांना जोडायचं आहे. हं. त्याचबरोबर तुम्हाला मग तो नफासुद्धा मिळवावा लागेल, त्या ऑर्डरसुद्धा मिळवाव्या लागतील आणि जास्तीत जास्त लोकांनी या बॅग बाय केल्या पाहिजे हाच बिझनेसचा फंडा असतो. करेक्ट, करेक्ट. ॲट द एंड असं म्हणता येईल आपल्याला. हं, हं, हं. मग त्याच्यासाठी तुमचं काय प्लॅनिंग आहे? नाही, त्याच्यासाठी सध्या आपण डिजिटल मार्केटिंगवरती पण फोकस करतोच आहे. हं, पण जर तुम्ही प्रॉडक्टच्या बाबतीत म्हणाल, तर कॉस्ट इफेक्टिव्ह हं, हं, म्हणजे क्वालिटी प्लस कॉस्ट इफेक्टिव्ह कसं देता येईल, हं, हं. यावरती आम्ही जास्त प्रयत्नशील आहोत. अच्छा. म्हणजे आपले जे काही मिनिमम कॉग्स हं, जे हं, काही निघतायत हं, हं, आणि मग त्याच्यानंतर म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आमच्या ज्या काही बॅगा आहेत, जर हं, तुम्ही हं, अदर ब्रँड्स सोबत कंपेअर केला, तर त्या बऱ्यापैकी महाग आहेत. पण हं, आपण ज्या पद्धतीने विकतो, की लोकांना एक सस्टेनेबल प्रॉडक्टची सवय व्हावी, हं, हं, याच्यासाठी आपण ती कॉस्ट कमी करतो. कारण लोकांचं असतं, की आपल्याला विकतही घ्यायचं म्हणजे सस्टेनेबल पण हवं असतं. हं, हं. पण त्यांना ती कॉस्ट पण कधी-कधी जास्त वाटते. जास्त वाटते. हं, म्हणजे हं, लोकांमध्ये त्याची मागणी त्याच पद्धतीने चालू होते. जर हं, हं, तुम्ही लोकांना चांगलं आणि कॉस्ट इफेक्टिव्ह प्रॉडक्ट देत असाल तरच. हं, हं, हं. तर त्याच्यामुळे स्ट्रॅटेजी म्हणाल तर हीच आहे, की हां. लोकांना ते कसं कॉस्ट इफेक्टिव्ह हं, प्लस सस्टेनेबल आणि इको फ्रेंडली जाईल हं, हं. हेच. अच्छा. आता एक शेवटचा प्रश्न, म्हणजे तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं होतं, की हां. तुम्ही एक 9 to 5 जॉब करणारी मुलगी होतात. हां. त्याच्यानंतर लग्न झालं, मग लग्नाच्या वेगळ्या जबाबदाऱ्या असतात. त्या सगळ्या सांभाळून आता तुम्ही को-फाउंडर आहात. म्हणजे हां. परदेशामध्ये एक्सपोर्टसुद्धा करताय या बॅग्स. तर हे सगळं मॅनेज कसं करता तुम्ही? नाही, खरं तर मी एकटीच नाही मॅनेज करत. म्हणजे माझा नवरा आहे म्हणून ते मॅनेजेबल होतं. कारण आम्ही काही गोष्टी सेपरेट करून ठेवल्यात. हां, म्हणजे बिझनेस डेव्हलपमेंट युजुअली तो बघतो हां, आणि प्रोडक्शन वगैरे आहे हां. ते मी बघते. अच्छा. आणि आम्ही मुळात दोघेच राहतो. आमचा एक हं, पेट आहे. हं. सो आम्ही तिघेच असतो. हां, त्याच्यामुळे घरची जबाबदारी सध्या तरी अगोदर होती. हां. ज्यावेळेस आम्ही जॉइंट फॅमिलीमध्ये होतो हं, त्यावेळेस होती. पण सध्या तरी घरची जबाबदारी अशी इतकी हां. आम्ही जे काही आमच्या दोघांचं असतं ते शेअर त्यावरून केलेलं आहे. येस. रिस्पॉन्सिबिलिटी शेअर केलेलं आहे. रिस्पॉन्सिबिलिटी शेअर केलेली आहे. हं, त्याच्यामुळे इतकं काही म्हणजे तोही समजून घेतो, मीही हं, त्याला समजून घेते. त्याच्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी इतकी हं. म्हणजे ती डिव्हाईड झाल्यामुळे हां. इतक्या काही अडचणी ॲज सच तर आलेल्या नाहीयेत अच्छा. आतापर्यंत. ओके, ओके. म्हणजे तुम्ही एक पार्ट घेतलेला आहे आणि येस, त्याच्यावर येस, तुम्ही येस. फोकस करताय असं येस, म्हणता येईल येस. प्रोडक्शनचा जो पार्ट आहे. प्रोडक्शनचा जो पार्ट आहे, मी कंप्लीटली त्याच्यावरतीच फोकस करते हं. आणि ही यूज्ड टू टेक केअर ऑफ ऑल बिझनेस डेव्हलपमेंट आणि अदर थिंग्स. तुम्ही इथे आलात आणि एवढे छान बोललात. तुमची ही जी इन्स्पायरिंग स्टोरी आहे, कहाणी आहे, ती आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक सो मच. आणि यासोबतच आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा न्यूज 18 लोकमत.